ओम खरा ठाणे शहर सुमित गायकवाड धुळे निळी पट्टी माध्य कला क्रमांक 2 वरती चला. हॅलो साउंड सिस्टम सेल माध्य. जय हिंद दोस्तों, कैसे हैं आप लोग। आई होप आप सारे स्वस्थ होंगे, अपने काम के साथ में व्यस्त होंगे और थोड़ा सा समय निकाल कर मेरा ब्लॉग भी देख रहे होंगे। तो दोस्तों आजकल मैं हूँ पुणे में और यहाँ पर जो है जो स्टेट लेवल की जो कुश्ती होती है जिसको बोलते हैं महाराष्ट्र केसरी कुश्ती की प्रतियोगिताएं चल रही है। 68वां 68th रेसलिंग चैम्पियनशिप चल रही है और उसके मैंने वीडियो वगैरह भी बनाए हैं, तो आप थोड़ा सा विजिट कर लीजिए मेरे ब्लॉग में, देखने कितना खतरनाक गेम खेल रहे बच्चे लोग। तो काफ़ी बड़े बड़े प्राइज भी हैं और क्योंकि जो कुश्ती है महाराष्ट्र का प्रमुख खेलों में से एक है, तो थोड़ा मैं भी काफ़ी इंटरेस्ट आ रहा है और वहाँ पे देखने के बाद तो बहुत ही आनंद आ रहा है। तो आप भी थोड़ा सा ये आप कुश्ती वाला खेल देख लीजिए। मंचावरती पुणे जिल्हा परिषदेला लाभलेले माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा विद्याधरजी कंद यांचा मंचावरती सन्मान होतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी चेअरमन सार्थक दादा माणिकराव सातव पाटील आपलं स्वागत करत असताना आदरणीय रामकृष्ण अण्णा हेमचंद्र सातव पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय दादांना सन्मानित करायचं। त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आदरणीय सोनालीजी तोडकर, आदरणीय कोमलजी गोरे यांचा देखील मंचावरती सन्मान केला जातोय। विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। दुसरा कुस्तीच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे पंचायत समितीचे नवनिर्वाचित विद्यमान सदस्य सौभाग्यवती कोमलताई गणेशजी कांबळे आपण उपस्थित झाले आपलं देखील स्वागत। पुरोहित कंचन गरमडीच्या माजी कार्यक्षम मुख्य सरपंच सौभाग्यवती संचिताताई संतोषजी कंचन पाटील आपणही उपस्थित झाले आपलं देखील स्वागत। त्याचबरोबरच आपल्याला पाहतो की युवा सामाजिक कार्यकर्ता पूजाताई दीपक सनस आपणही कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले आपलं देखील स्वागत। त्याचबरोबर मेरे हिंदी नगरीचे उद्योजक प्रवीण जैन दोरे उद्योजक सन्माननीय आकाश धोले पाटील आपणही उपस्थित झाले आपलं देखील मनस्वी स्वागत। ब्याजवळ या पटकन ब्याजवळचे पैलवान ओम खरा ठाणे शहर लाल पट्टी आणि सुमित गायकवाड धुळे निळी पट्टी माध्य कला क्रमांक 2 वरती हजर आहे। आपण महाराष्ट्र केसरीच्या या स्पर्धेच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी एक रॅप घ्यायला सुरुवात केली होती ज्याचा विषय होता महाराष्ट्र केसरी। तर या स्पर्धेचा निकालही आपण आणि त्यांचं बक्षीस वितरण समारंभ ओके कॉस्ट्यूम लक्षात घ्या। पुढचे पैलवान जितेंद्र आणि यवतमाळ आकाश ब्याजवळ यांचे पटकन रितेश बिहारी नागपूर निळाकाशो, त्याच्या पुढील कुस्ती शुभम असपळे नाशिक जिल्हा लालकाशो, आकाश अमोल गोलगाडी कोल्हापूर निळाकाशो तयार 57-86 एकदम रेडी वर्मिंग अप करा। माती आकडा 1 वर पुढची होणारी कुस्ती दिग्विजय काळे पिंपरी चिंचवड तांबडीपट्टी विरुद्ध आमिर साठवणे नागपूर निळीपट्टी, चंद्रहार कराळे पुणे शहर तांबडीपट्टी विरुद्ध नसीब उके भंडारा निळीपट्टी। ज्या कुस्तीगीरांची नावं उघडलेली आहेत त्या कुस्तीगीरांनी आकड्यावर येऊन जमायचंय। मॅच क्रमांक 1 गावाने परभणी निळ्या पट्टीमध्ये तयार व्हायचं।
दिग्विजय पाटील कोल्हापूर लाल पट्टी आणि मृणाल पाटील कोल्हापूर निळी पट्टी माथ्याकडा क्रमांक 2 वरती चला. मॅच क्रमांक 2 वरती कोणताही कुस्तीगीर 86 किलो वजन गटातील कोणताही कुस्तीगीर उशिरा येणार नाही, नोंद घ्या. चालू कुस्तीनंतर महेश पारगावकर पुणे जिल्हा रेड, अंगराज भोसले सोलापूर जिल्हा ब्ल्यू तयार राहायचंय. चला या ठिकाणी एक सूचना आलेली आहे. जो 86 किलो वजन गट चालू आहे ती मॅट क्रमांक 1 आहे आणि 57 किलो जो वजन गट चालू आहे ती मॅट क्रमांक 2 आहे. कुस्तीगीरांनी नोंद घ्या. पुन्हा एकदा सूचना ऐका की 86 किलो वजन गट चालू आहे ती मॅट क्रमांक 1 आहे आणि 57 किलो वजन गट चालू आहे ती मॅट क्रमांक 2 आहे. उदयसिंग कारवाल छत्रपती संभाजीनगर विजय. पुढील भाऊ रत्नेश्वर राजू बीड रेड कास्ट्यूम फर्स्ट स्क्वॉड. कराल पाटील मुंबई शहर ब्लू कास्ट्यूम फर्स्ट स्क्वॉड. 57 किलो माती आकडा क्रमांक 1 वरती चालू कुस्तीनंतर विशाल संपलेल्या कुस्तीमध्ये बीड आणि परभणी दिग्विजय पाटील कोल्हापूर लाल पट्टी आणि मृणाल पाटील कोल्हापूर, रोहित पाटील कोल्हापूर निळा कास्ट्यूम. विशाल कोपरे सातारा लाल पट्टीमध्ये चला. रामेश्वर गावाने परभणी निळ्या पट्टीमध्ये चला. चालू कुस्तीनगर प्रमोद पाटील माती आकडा क्रमांक 1 वरती पोरसेट लगेच द्या. 59 नंबर. चालू कुस्तीनंतर संभाजी गोटमुगले नांदेड लाल पट्टी आणि सोहम लोखंडे कल्याण निळी पट्टी तयार आहे. माती विभाग 2 जवळ प्रवीणजी खांदवे आपल्याला विनंती असेल आपण उपस्थित राहायचंय. माती विभाग 2 जवळ प्रवीणजी खांदवे आपण उपस्थित राहायचंय. पुणे जिल्हा रेड, अंगराज भोसले सोलापूर ब्ल्यू. चालू कुस्तीनंतर अक्षय जाधव बुलढाणा लाल पट्टीमध्ये आपण तयार राहायचं आहे. गोकुळ साबळे जळगाव निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं आहे. मॅच क्रमांक 1 वरती संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत पाटील कोल्हापूर शहर गुन्हा जिंक्याने विजयी. अभिनंदन पैलवान. कार्तिक पुणे जिल्हा आपण वॉर्मअप करायला घ्यायचं. अजय दळवी यवतमाळ जिल्हा निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं. शंतनू तानाजी भोजने यांचा सन्मान तो सन्मान स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाचे मुख्य मंचावरती यायचे ही विनंती असेल. चला शंतनू तानाजी भोजने यांना विनंती राहील आपल्या या ठिकाणी येतो जी सन्मान होतोय तो सन्मान स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती यायचे ही विनंती आहे. सर्व पैलवान तयार रहा.
चालू कुस्तीनंतर अक्षय जाधव बुलढाणा लालपट्टीमध्ये तयार राहा. गोकुळ साबळे जळगाव निळ्या पट्टीमध्ये तयार राहा. स्वयंसेवक पटेल जरा मॅट एक नंबर मॅट वरती या. लेडीज झालेला आहे. ब्लड साफ करण्यासाठी मॅट क्रमांक 1 वरती स्वयंसेवक ताबडतोब पाठवा. कार्यक्रमाच्या अधिकारी जनसाधिकारी आठवत आहे हिंगणगाव ग्रामपंचायतीला संभाजी मुकले नांदेड लाल पट्टी आणि रोहन लोखंडे कल्याण ब्ल्यू पट्टी. महाराष्ट्र केसरी गादी आणि माती विभागाचे पैलवान नोंद घ्या. उद्या सकाळच्या सत्रात आपल्या कुस्त्या होणार नाही. उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये गादी आणि माती विभागाच्या महाराष्ट्र केसरी गटातील 2 फेऱ्या होणार आहेत. याची सर्व पैलवानांनी नोंद घ्या. रोज होणार आहे. उद्या सकाळच्या सत्रात होणार नाही, सायंकाळच्या सत्रात रोज उद्यापासून महाराष्ट्र केसरी गाडी. अक्षय जाधव बुलढाणा लाल पट्टीमध्ये आणि गोकुळ साबळे जळगाव निळ्या पट्टीमध्ये. 19, 20, 21 आणि 22ला फायनल. प्रॉपर किटमध्ये द्यायचं. भांडणं मार्गदर्शन करणारे ते घाला अंगामध्ये. प्रॉपर किटमध्ये द्यायचं. भांडणं मार्गदर्शन करणारे प्रॉपर किटमध्ये या. चालू कुस्तीनंतर कार्तिक पुणे जिल्हा लाल पट्टीमध्ये तयार व्हा. अजय दळवी यवतमाळ निळ्या पट्टीमध्ये तयार व्हायचं. या ठिकाणी वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय नंदकुमारजी गायकवाड साहेबांचा मंचावरती सन्मान होतो. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय रामकृष्ण अण्णा हेमचंद्र सातव पाटील अण्णांना विनंती आहे आदरणीय गायकवाड साहेबांना आपण सन्मानित करावं. पुण्यनगरीचे युवा नगरसेवक आदरणीय अनिल भाऊ दिलीपराव सातव पाटील यांना विनंती आहे. आदरणीय कृष्णकांत पांडुरंग सातव पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय नंदकुमारजी गायकवाड साहेबांना सन्मानित करावं. स्वयंसेवक मात्याकडे क्रमांक 1 कडे या. पुढे पाणी मारायला लागतंय. आदरणीय संदीप दादा कोंडीबाला सातव पाटील ऑक्सिजन ग्रुपचे सर्व यांना देखील विनंती आहे. आदरणीय अण्णांना विनंती आहे या ठिकाणी सिनियर पीआय नंदकुमार गायकवाड सरांना सन्मानित करण्याकरिता आपण मंचावरती यावं. सरांची इच्छा आहे आपण यावं. ऐका, तांत्रिक गुणाधिक्य टेक्निकल सुपेरिटी पैलवान कोचेस आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रत्नेश्वर. आता सरांनी सांगितलंय अण्णा आता सरांनी सांगितलंय आज धक्काबुक्की झाली. आता अण्णांनी दिलेली गदा 22 तारखेला चला पैलवान आपण मॅटवरती नॅशनल चॅम्पियन प्राजक्ताताई चव्हाण यांचा मंचावरती सन्मान केला जातो. विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा. एक सालतो डावाचं सुंदर प्रात्यक्षिक मात्या क्रमांक 1 वरती. मॅच क्रमांक 1 86 किलो वजन गट
चालू कुस्तीनंतर स्वप्नील दगडे पुणे जिल्हा रेड, सुजित यादव मुंबई उपनगर ब्ल्यू तयार राहायचं आहे पैलवान. बॉक्सिंग ग्रुपचे संचालक राहुल कोंडीवाला, सातव पाटील आपलं स्वागत आहे. बाहेरून मार्गदर्शन करणारे प्रॉपर किट मध्ये या विनंती आहे. मॅच क्रमांक 1 वरती गुणफलक 2-4, रेड 2 ब्ल्यू 4 असा गुणफलक आहे. मध्यांतर आणि गुणफलक आहे लाल पट्टी 7, निळा पट्टी 6. काटेकी टक्कर मात्यागड क्रमांक 1 वरती. शिवशाही तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रतापदादा खांदवे पाटील, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. रेडचा कोच 86, रेड कोच आपण, रेड कोच 86 किलो आदरणीय गोविंदराव गावडे पाटील, आपलं स्वागत सर. रेडचे कोच मॅच क्रमांक 1 वरती चालू कुस्तीनंतर कार्तिक पैलवान पुणे जिल्हा लाल पट्टीमध्ये तयार व्हा. अजय दळवी यवतमाळ निळ्या पट्टीमध्ये मात्यावर क्रमांक 1 जवळ आपण येत आहे. फार प्रेक्षणीय लढत मात्यावर. या ठिकाणी 1 मिनिट माईकवर कंट्रोल करा. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्या टीव्हीवर दिसत नसलं तर मी वारंवार स्कोर सांगतोय. 4चा मी स्कोर सांगितलेला आहे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लालचा दिसतोय की 6. हा चला. अजय जाधव बुलढाणा लाल पट्टी विजयी झाले. अक्षय जाधव बुलढाणा लाल पट्टी विजय झालेला आहे. कार्तिक पलवान पुणे जिल्हा लाल पट्टीमध्ये चला. अजय दळवी यवतमाळ निळ्या पट्टीमध्ये चला. पलवान मित्र उशीर लावू नका. या कुस्तीनंतर दत्तात्रय खोप सांगली लाल पट्टी, आशिष वाशिम निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं आहे. बाहेरनं मार्गदर्शन करणारे प्रॉपर गेट मध्ये या. चालू कुस्तीचा गुणफलक मॅच क्रमांक 1 वरती 6-11, रेड 6 ब्ल्यू 11 असा. सुप्रभात सज्जनों, कैसे हैं आप लोग? आई होप आप सारे स्वस्थ होंगे और अपने काम के साथ में व्यस्त होंगे और थोड़ा सा समय निकाल कर मेरा ब्लॉग भी देख रहे होंगे. तो आज मैं हूँ महाराष्ट्र पुणे में और यहाँ पे चल रही है महाराष्ट्र केसरी कुश्ती प्रतियोगिता. तो आज ये 68 जो कुश्ती है वो 68वां कुश्ती का प्रतियोगिता चल रही है यहाँ पे. तो आप भी चैनल पे बने रहे, आपको दिखाता हूँ मैं आज कुश्ती कैसे होती है.